की समजा एखादा शेअर आहे, XYZ नावाची कंपनी आहे आणि त्याचे आपण काय केलेले आहेत, शेअर बाय केलेला आहे आणि त्याची किंमत आहे ₹100. बरोबर. मग ₹100 जो शेअर आहे तो आपण घेतलेला आहे आणि आपल्याला असं वाटतंय की काही दिवसांनी काय होईल, याचं मार्केट पडू शकतं किंवा आपल्याला असं वाटतंय की मार्केटमध्ये अनसर्टनिटी आहे, अचानक मार्केट खूप जास्त पडू शकतो. तर आपण काय केलं, त्या स्टॉकचा पुट ऑप्शन बाय केला. ठीक आहे. आणि मग काय झालं, मार्केट पडलं आणि तो ₹100 जे शेअर आहे त्याची किंमत झाली ₹70. म्हणजे आपलं नुकसान त्या ठिकाणी झाले ₹30 किंवा 30%. बरोबर. पण जो पुट ऑप्शन बाय केला होता त्याची मात्र किंमत वाढली. म्हणजेच काय होतं की आपल्या इकडे जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघतंय. बरोबर. आणि काय होतंय की त्या ठिकाणी म्हणजे आपण जे आपला उद्देश होता रिस्क कंट्रोलचा तो त्या ठिकाणी काय होतो, सफल होतो. बरोबर. आणि समजा मार्केट पडलं नाही, वरती गेलं आणि ते ₹100 जे शेअर्स आहेत ते त्याची प्राइस झाली ₹130.